निलंग्यामध्ये ही लढाई आपल्याला आवर्जून सांगतो, महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची लढाई आहे. पण निलंगा मतदारसंघामध्ये लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस ब. काँग्रेस ब. हा. ब म्हणजे बाबळगाव. ओके. डाव जनता टाकणारे. जनता डाव टाकणार. एक डाव असतो कुस्तीमध्ये, रिंग म्हणतात. रिंग कुठला? रिंग 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 डाव. हा. ओके ओके ते रिंग टाकलं की तो चित्तच होतो पुढचा. ओके ओके. मला वाटतं की ह्यावेळेस हा रिंगचा डाव निलंग्याची जनता टाकला असं वाटतंय. पूर्वीचा काळ असा होता की शेतकरी कारखान्यात जायचा आमचा ऊस घेऊन जावं म्हणून. आज आपल्या ह्या भागामध्ये चित्र असं निर्माण केलंय, कारखाने शेतकऱ्याच्या दरवाजामध्ये येतात की ऊस आम्हाला द्या. बर. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा स्वाभिमान वाढवणं हे आम्हाला या गोष्टीत आनंद आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेन यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज. बर. 2024 ची जी लोकसभा होती, जनतेमध्ये ते म्हणतात समजवता नाही आलं तर संभ्रम तयार करा. जे काँग्रेसने या भागामध्ये जे निवडणूक जिंकली ते त्यांनी संभ्रम तयार करू, म्हणजे महाराष्ट्रातली आवर्जून लोक बघायला येतात आमच्याकडची शिवजयंती. चर्चा खूप असते महाराष्ट्रात आणि अनेक त्याच्यातल्या 3 शिवजयंती तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद देखील झालेली आहे. आणि आपल्या राजाचा उत्साह हा साजरा करणं जे आपल्या रक्तामध्ये तो आम्हाला त्याचा अभिमान आहे. हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. स्वागत आहे तुमचं हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत कट टू कट विथ हॅलो आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये. आपला महाराष्ट्र दौरा येऊन पोहोचलाय तो म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये. लातूर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचा जर विचार केला तर मागच्या काही वर्षापासून या मतदारसंघावर निलंगेकर घराण्याचं वर्चस्व आहे. 2019चे विद्यमान आमदार म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत. सर, चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा. येस. माझा पहिलाच प्रश्न असा असेल की सलग 3 टर्म, म्हणजे आता तुमची 14ला तुम्ही निवडून आलात, 19ला निवडून आलात, आता तुमची सलग 3री टर्म आहे. काय यंदा हॅट्रिक करताय? कशी तयारी एकंदरीत सुरू आहे? तयारी म्हणजे खरं तर जनतेचा मनापासून त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजेत की त्यांनी हा विश्वास दाखवला आणि त्यांच्या विश्वासातूनच आपल्याला परत पुढची ही संधी मिळाली आहे. आणि मला हा विश्वास आहे की 2024ला आमच्या मतदारसंघाची जनता हे आपल्याला आशीर्वाद देईल. 2004 मध्ये तुम्ही जिंकलात, 9ला पराभव झाला, 14ला जिंकलात, 19ला जिंकलात. मग या सगळ्या 10 वर्षाचा 20 वर्षाचा जर एकंदरीत विकास बघितला निलंगा विधानसभा मतदारसंघाचा, तर तेव्हाचा निलंगा आणि आत्ताचा विधानसभा मतदारसंघ निलंगा कसा फरक जाणवतो? नाही, बऱ्यापैकी आपण पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये जे गावं बसले जायचे, जो रोजगार राहायचा, हा जिथं पाण्याचा स्रोत आहे, नदी असतील, तळे असतील, त्याच्या आजूबाजूला गावं बसले जायचे. नव्या काळामध्ये जिथं दळणवळणची व्यवस्था आहे, हायवे आहेत, रेल्वे, तिथं शहरं बसले गेले आणि तिथं रोजगार तयार झाला. आणि हाच विषय आम्ही लक्षात घेऊन आमच्याकडचा स्थलांतरचा विषय फार मोठा झाला. लोक मायग्रेट झाले आणि त्या मायग्रेशनमुळं इथला रोजगाराची फार मोठी आम्हाला ती उणीव भासायला लागली. प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणात लोकांना मायग्रेशन करावं लागलं आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे दळणवळणची व्यवस्था, हायवे आणि रेल्वे. तर आम्ही सुरुवातीला त्यावेळेस 2014 मध्ये आलो. लातूर जिल्ह्यामध्ये एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. आज जर तुम्ही लातूर जिल्हा पाहिला तर 6 राष्ट्रीय महामार्ग आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्यातले 2 राष्ट्रीय महामार्ग हे आमच्या मतदारसंघामध्ये. आणि ज्यावेळेस हा राष्ट्रीय महामार्ग येतो त्याच्या अवतीभोवती वेगवेगळे व्यवसाय, रोजगाराच्या संध्या त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि भविष्यामध्ये देखील जसं हायवेचं जाळं आपण निर्माण केलं आणि एक रोजगाराची संधी निर्माण केली, तसं आम्ही भविष्यामध्ये रेल्वेचं जाळं या जिल्ह्यामध्ये कसं निर्माण करता येईल हा एक आपला प्रयत्न असणार आहे. प्रश्न असा होता की आपण दुष्काळाबाबत बोलतो, मराठवाड्यात पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. जो वॉटर ग्रीड प्रकल्प आहे तो कधीपर्यंत पूर्ण होतोय आणि तो मराठवाड्यासाठी, स्पेशली ह्या निलंगा किंवा लातूर जिल्ह्यासाठी किती महत्वाचा आहे? आपण जर याची बारकाईने जर माहिती घेतली, मराठवाडा वॉटर ग्रीड याला मान्यता 2019 मध्ये देवेंद्रजींच्या सरकारमध्ये, त्यावेळेस शेवटच्या कॅबिनेटमध्ये लातूर आणि जालना असं दोघांचा ॲडिशनल जिल्ह्यांचं कामं सुरुवात करायची. मान्यता 1 वर्षापूर्वी मिळाली, 18-19 मध्ये मिळाली
आणि कामं सुरुवात करण्याची परवानगी लास्ट कॅबिनेटमध्ये लातूर जिल्हा आणि जालना जिल्हा अशी मिळाली. आणि त्यानंतर सरकार बदललं. काँग्रेसच्या सरकार आल्यानंतर नव्या सरकारने वॉटर ग्रीड मराठवाड्याची जशाला तसं ती योजना डस्टबिनमध्ये टाकली असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यावर पूर्णपणे अंकुश राहायला थांबली ती योजना. परत आता 2022 मध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये परत ही योजनेची सुरुवात झाली. आणि वॉटर ग्रीड प्रकल्पासोबत मराठवाड्याला सर्वात जे आमच्याकडे दुष्काळ, पाण्याचा अभाव हा जो विषय आहे, त्यासोबत आम्ही एक नवा प्रस्ताव देखील दिला होता की जे वाहून जाणारं पाणी आहे, वॉटर ग्रीड म्हणजे तुमच्या घराचं, नळाचं, बाकीचं पाणी, पण वाहून जाणारं जे समुद्रात पाणी आहे, जे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेकदा कोल्हापूरला पूर येतो, बाकीचे सांगलीला पूर येतो, आणि हे पुराचं पाणी आणि वाहून जाणारं पाणी हे डायव्हर्ट करून मराठवाड्याचे गोदावरी असेल, मांजरा असेल, तेरणा असेल, या सर्व उपनद्यांमध्ये हे पाणी डायव्हर्ट करण्याच्याला आम्ही मागणी केली. आणि त्याला देखील माननीय देवेंद्रजींनी मान्यता घेऊन सरकारमध्ये त्यांनी तो प्रस्ताव ठेवला आणि मुख्यमंत्री मोदयांनी देखील त्याला मान्यता दिली. मतदारसंघामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी कोणते महत्त्वाच्या समस्या किंवा कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे ठरतील की त्या प्रश्नांभोवती, त्या मुद्द्यांभोवती 2024ची विधानसभा निवडणूक लढवली जाऊ शकते? कुठले प्रश्न आहेत मतदारसंघातले? मला तर असं आजच्या अनुषंगाने जर पाहिलं की पुढची जी विजन आपण देणार आहे की एखादा लोकप्रतिनिधी पुढचे 5 वर्ष आपल्या भागासाठी काय काम करणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण समोर ठेवणं गरजेचं आहे. जनता फार हुशार आहे, राजकीय लोकांनी गृहीत धरू नये जनतेला. त्याच्यामुळं जनतेला ह्यावेळेस फार बारकाईने मतदान करतील असं मला तरी वाटतंय. आणि पण एक विश्वास आहे, विकासाच्याच मुद्द्यावर जनता यावेळेस लोकप्रतिनिधींना स्वीकारतील. केंद्रामध्ये असलेलं सरकार, तेच सरकार जर राज्यामध्ये जर ते सरकार आलं, त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत होतो. जर केंद्रामध्ये एक वेगळं सरकार आणि राज्यामध्ये वेगळं सरकार जर म्हटलं तर राज्याचं नुकसान होतं, हे देखील पाहिलेलं आहे. आणि मागच्या काळामध्ये एक 2.5 वर्षाचाच इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होता. 2.5 वर्ष वेगळे सरकार होतं, त्या सरकारचे ध्येय धोरण वेगळे होते. झालेले पूर्वीच्या सरकारने महत्त्वाचे कामे हाती घेतलेले सगळेच कामं थांबले आणि त्याच्यामुळं राज्याचं नुकसान झालं. आज देशात असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे राज्यामध्ये येणं आणि त्याच्याच माध्यमातून विकासाची गंगा, विकासाची कामं हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकतात. बरं, तुम्ही म्हणताय राज्यात पण तेच सरकार हवंय आणि केंद्रात सुद्धा तेच सरकार हवंय. राज्यात आपलं सरकार होतं महायुतीचं, मग लोकसभेला या मतदारसंघातून एकंदरीत लोकसभेचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप किंवा महायुती बॅकफुटला पडली. आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचा किंवा जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या मतदारसंघातूनच विद्यमान खासदारांना लीड मिळालं होतं. मग काय त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेवरती पडू शकतो का? इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेन यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज. बर, 2024ची जी लोकसभा होती, जनतेमध्ये ते म्हणतात समजोता नाही आलं तर संभ्रम तयार करा. जे काँग्रेसने या भागामध्ये जे निवडणूक जिंकली ते त्यांनी संभ्रम तयार करून. कुठल्या प्रकारचा संभ्रम? एक साधा आपल्या सर्वांना माहिती आहे की संविधान बदलण्याचा विषय, हा विषय कधीच भारतीय जनता पार्टीने घेतला नाही, पण शेवटच्या माणसापर्यंत एक भीती तयार केली की आता भाजपचं सरकार आलं, 400च्या पलीकडे झालं तर संविधान बदलणार. पण ज्यावेळेस भाजपचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर, देशाचे पंतप्रधानांनी शपथ घेतल्यानंतर पदावर स्थापन होण्याच्या पूर्वी ते कोणत्या मंदिरात गेले नाहीत, मस्जिदात गेले नाहीत, गुरुद्वारात गेले नाहीत. त्यांनी सर्वात पहिलं संविधानाच्या समोर नतमस्तक झाले आणि पंतप्रधानाची जबाबदारी स्वीकारली. ही भूमिका, हे आम्ही संदेश, हे संविधान हे सर्वस्व आहे. आणि हा संभ्रम त्यांनी लोकसभेच्या वेळेस केला. थोडंसं आपण तुमच्या पर्सनल गोष्टींकडे जाऊयात. म्हणजे बाकीच्या तुमचे लातूर जिल्ह्यातले तुमचे आमदार मित्र बघितले तर त्यांचा गेटअप बघितला तर क्लीन शेव वगैरे असं असतं, तुम्ही दाढी ठेवता, नेमकं कारण काय आहे? नाही, मला कंटाळा आहे म्हणजे तसं पाहायला गेलं तर
मला असं वाटतं मी त्याच्याकडे एवढं बॉदर करत नाही, नाही. बाकीचे जे तुमचे आमदार मित्र आहेत त्यांचा हा. जर लुक बघितला हा. तर एकदम क्लीन शेव वगैरे असा तुमचा त्यांचा लुक असतो, पण तुम्ही असं बियर्ड वगैरे असं ठेवता. नाही, याच्या मागचं दुसरं कारण काय आहे का असं? नाही असं काहीच कारण नाही. मी जेवढं नॅचरल राहता येईल माझ्यासाठी बरेच जण मी घरी रोज निघत असताना आमची मुलं असतील, आमच्या आई असतील, हे माझ्या कपड्यांवर, बाकीच्या सगळ्याच गोष्टींवर तुम्ही मला कधी जरी पाहिलं, जे काही रुटीनमध्ये म्हणजे जसे कपडे भेटले त्याच ड्रेसमध्ये राहतो. म्हणजे इव्हन मी मंत्री असताना देखील माझ्यात बदल नव्हता. तुम्ही आमच्या निलंग्यात कुणाला जरी विचारलं 25 वर्ष झाले आता जवळपास राजकीय क्षेत्रात काम करतो. येस. माझ्या वजनात देखील 1 इंचचा फरक नाही. त्यावेळेस 75 किलो तर आज देखील 75 आहे. फिट आमदार. हा एकदम व्यवस्थित आहे. फक्त एकच फरक झालाय की पांढरी झाली आहे. येस. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवजयंती. हं. छत्रपती शिवरायांची शिवजयंती निलंग्यात एक खूप मोठा इव्हेंट म्हणण्यापेक्षा तो खूप मोठा उत्साह पण साजरा करतो. काय सांगाल या शिवजयंतीबद्दल? नाही आपण राजकीय क्षेत्रात काम करणं किंवा आपल्यासाठी जे काही आपलं दैवत आहे, आम्ही ज्या विचाराने काम करतो, छत्रपती शिवरायांच्या विचाराने काम करतो. कोणताही पाऊल असेल, विचार करत असताना त्या काळात राजांनी ज्या पद्धतीने सगळी ही रचना केली, पाण्याच्या बाबतीत असेल, आज आपण फक्त छत्रपती शिवरायांना बाहेर ज्या आपल्याला सांगण्यात आले, की एक वॉरियर म्हणून, पण एक न्यायचं प्रतीक म्हणजे छत्रपती शिवराय. एक विकसित शेती म्हणजे कशा पद्धतीने शेती, पाण्याचं नियोजन म्हणजे छत्रपती शिवराय. म्हणजे आम्ही एक संकल्प म्हणजे दरवर्षी छत्रपती शिवरायांची हरित शिवजयंती का, की ते त्या माध्यमातून तो संदेश आम्हाला खाली घेऊन जायचा असतो की हरित शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवरायांचा संकल्प होता. पाण्याविषयाबद्दलचं जलसंधारणाच्या बाबतीमधलं धोरण छत्रपती शिवरायांचं हे सर्वात चांगलं होतं आणि अनेक विषयाच्या अनुषंगाने. आणि हा उत्सव आम्ही जिल्ह्यामध्ये साजरा करतो. विविध प्रकारचे रेकॉर्ड म्हणजे महाराष्ट्रातली आवर्जून लोक बघायला येतात आमच्याकडची शिवजयंती. चर्चा खूप असते महाराष्ट्रामध्ये आणि अनेक त्याच्यातल्या 3 शिवजयंती तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद देखील झालेली आहे. आणि आपल्या राजाचा उत्साह हा साजरा करणं जे आपल्या रक्तामध्ये तो आम्हाला त्याचा अभिमान आहे. पुढचा प्रश्न असा होता की निलंग्याचा शेतकऱ्यांचा जो प्रश्न असतो म्हणजे निलंग्यामधला जो कारखाना जो बंद पडला होता तो तुम्ही चालू केलात अशी पेपरमध्ये न्यूज होती आणि बरीच त्याची चर्चा वगैरे झाली. नेमकी काय भावना होती यामागची? तो साखर कारखाना आमच्या आजोबांनी सुरुवात केला होता. 12 वर्ष तो कारखाना ते म्हणतात ना एक चांगली गाडी असते आणि चांगल्या गाडीला ड्रायव्हर जर चांगला नाही भेटला तर ते गाडी किती जरी चांगली असेल तर त्याचा उपयोग नाही. तसं एक चांगलं युनिट आमच्या आजोबांनी सुरुवात केलं होतं. त्याचं नेतृत्व ते बघण्याची जबाबदारी काकांकडे होती. त्यांना ते पाहता आलं नाही. ते 12 वर्ष बंद पडलं आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांना जो ऊस 12 महिन्यात जायला पाहिजे तो 16 महिन्यात जायचा. आज तुम्ही पाहताल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं 3500-3600चा भावाची चर्चा होती तिथं आमच्याकडे 2000, 2100, 2200च्या आत शेतकऱ्यांना भाव मिळायचा. ऊस उशिरा गेला तर त्याचं वजन कमी बसते आणि साखर कारखान्याची मोनोपोली त्या ठिकाणी राहायची. कारखाना आपण परत चालू केला, यशस्वी पद्धतीने चालू आहे आणि त्याच्यामुळं 2020-21 साली आपला कारखाना चालू ज्यावेळेस होत होता त्यावेळेस शेतकऱ्यांचा ऊस 16 महिन्याला जायचा. आत्ता शेतकऱ्यांचा ऊस 12 महिन्यात जातो. स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला, ऊस वेळेवर चालला, भावाची देखील स्पर्धा निर्माण केली आणि आज जवळपास 3-1 हजारापर्यंतचा भाव शेतकऱ्यांना म्हणजे जिथं 2000चा भाव राहायचा तिथं 3000 पर्यंतचा शेतकऱ्यांना भाव आणि ते वेळेत पेमेंट. ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं चालू केल्या. त्यामुळे एक बदल शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आणि फार हताश व्हायचे शेतकरी. शेतामध्ये ऊस दिसतोय जात नाही, वजन घटतंय, कारखाने घेऊन जात नाहीत, अशी परिस्थिती पाहिल्यानंतर हताश व्हायचे. पण आज अभिमानाने ते स्वाभिमानाने शेतात बसू शकतात. आणि पूर्वीचा काळ असा होता की शेतकरी कारखान्यात जायचा आमचा ऊस घेऊन जावं म्हणून. आज आपल्या ह्या भागामध्ये चित्र असं निर्माण केलंय कारखाने शेतकऱ्याच्या दरवाजामध्ये येतात की ऊस आम्हाला द्या. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा स्वाभिमान वाढवणं हे आम्हाला या गोष्टीत आनंद आहे. विधानसभा निवडणुकीचं वारं आता जिल्ह्यामध्ये वाहत आहे.
लातूरच्या मित्राला कधी फोन केलात का? म्हणजे लातूर आणि आपलं सॉरी निलंगा आणि बाभळगाव हा हे जे काय तुमचं वाद आहे, आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकतो. लातूरच्या मित्राला कधी फोन केला का या थोड्या दिवसामध्ये किंवा मागच्या वर्षभरामध्ये? नाही, आमची एका बैठकीच्या निमित्ताने भेट झाली होती आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे एकमेकांना चिडवायच्या ह्याच्यामध्ये त्यांनी आपण जसं लोकसभेच्या बाबतीत विचारलं तसं मला विचारलं. म्हटले संभाजीराव, तुमचा मतदारसंघ 20,000 मायनस आहे, 19,000 काहीतरी लोकसभेला. लोकसभेला. म्हणजे 2024च्या लोकसभेला तुमचा मतदारसंघ मायनस गेलाय. आता पुढं तुमचं कसं होणार? अवघड आहे आता तुमचं. असं चिडवले त्यांनी मला. म्हटलं ठीक आहे, आता जनतेचा कौल आहे, मान्य करावं लागतं. काय कमी पडलं त्याच्या दुरुस्त करू आणि परत तो विश्वास मिळू. परत त्यांनी मला रिपीट विचारलं. अहो म्हणे 19,000 मायनस आहे, आता पुढं कसं करणार? तर मी त्यांना सांगितलं की अमित भाई, आपला मतदारसंघ 2019ला प्लस होता का मायनस होता लोकसभेला? ते म्हटले मायनस होता. किती होता मायनस? त्यांनी म्हटले 20,000. मग कितीने निवडून आलात? ते म्हटले 50,000. म्हटले यावेळेस आमची अशी होईल. त्याच्यामुळं अशा गप्पा होत असतात. पण निलंग्यामध्ये ही लढाई आपल्याला आवर्जून सांगतो, महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची लढाई आहे. पण निलंगा मतदारसंघामध्ये लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस ब. काँग्रेस ब. हा, ब म्हणजे बाभळगाव. ओके. ब अशी म्हणजे लढाई बाभळगाव. बाभळगाव. जेव्हा ही लढाई दोघांमध्ये अशी आहे, त्यामुळे निश्चितपणे इथली जनता भाजपासोबत राहतील हा विश्वास आहे. मध्ये आम्ही न्यूजमध्ये ऐकलं होतं की तुम्ही पदयात्रा काढली होती, म्हणजे विधानसभा मतदारसंघामध्ये जवळ 270-280 किलोमीटरची पदयात्रा काढली होती. काय कसा होता अनुभव मतदारसंघात फिरताना? प्रत्येकाची एक जबाबदारी असते. जसं आपण अकाउंटिंग इयर असतं, त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपलं बिझनेसचा ऑडिट Yes. सादर करतो शासनाला. तसं लोकप्रतिनिधीचं 5 वर्षाचा त्याचा जो इयर असतो त्याचं ऑडिट त्यांनी जनतेला सादर करायचा असतो. आणि या पदयात्रेच्या निमित्ताने आपण जे काही 5 वर्षात विकासाची कामं केली, मी आपल्याला आवर्जून सांगतो, तुम्ही कोणत्याही गावात जर गेलात, जे आम्ही 5 वर्षामध्ये जे आश्वासन दिले होते त्याचे आम्ही बॅनर्स करून लावलेत, बोर्ड लावलेत. हे कामं आपण सांगितलेत, हे कामं केलेत. त्या कामाचे फोटो, त्या कामाची रक्कम, त्याचे ऑर्डर्स, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कामाचं गावामध्ये जाऊन लेखाजोखा दिलाय. पदयात्रेच्या निमित्ताने एक निमित्त पदयात्रेचं की इंटरॅक्शनला सोपं जावं, बोलणं सोपं जावं आणि आमचा लेखाजोखा देणं हा या पदयात्रेच्या मागचा मुख्य उद्देश होता. तुमच्याकडे जर बघितलं तर मराठवाड्यातला एक मंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. कदाचित लोकांचेच आम्ही फिरत होतो त्यावेळेस म्हणत होतो की उपमुख्यमंत्री पदापर्यंत आमचे दादा जाऊ शकतात. काय वाटतं? मी जसं मला माझ्या स्वतःचं काय पाहिलं आपण ना, मला माझ्या अटायरचं काय घेणं देणं असतंय ना, माझ्या कपड्यांचं किंवा दाढीचं ना, काय कसं आहे. तसंच राजकीय क्षेत्रात पण तसंच आहे. हे जे काम करतोय ह्या भागातील जनतेने आपल्याला विश्वास दिलाय. मी जवळपास, आता तुम्ही मला 3दा म्हटलात, ही माझी 5वी निवडणूक आहे. येस. आणि जवळपास 20 वर्ष झालं, वयाच्या 26ला ह्या मतदारसंघाच्या लोकांनी मला निवडून दिलं. या जनतेचे खूप मोठे उपकार आहेत आपल्यावर. ह्याची जाणीव ठेवून आपण काम करतो की मी त्यांना प्रामाणिकपणे न्याय देऊ शकतो का नाही, हा महत्त्वाचा विषय. मी सहसा आपल्याला काय मिळेल, कुणाच्या पुढं मागं राहणं किंवा हे जाणं माझ्या स्वभावात नाही आहे. तर 20-25 वर्ष झाले काम करतोय. जी जबाबदारी आली ती प्रामाणिकपणे पार पाडणे ही आपले. त्याच्यामुळे माझी ते अपेक्षापोटी, ज्यांना अपेक्षा असते ते पुढं मागं फिरतात. तुम्हाला पाहायला दिसलं असेल की मी कधीच कुणाच्या पुढं मागं फिरत नाहीत. हा, पक्षाने जे काम सांगितलं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडतो. तुमच्याकडे बघितलं तर आम्हाला असं जाणवतं की फडणवीसांच्या फेवरमधले मंत्री किंवा गडकरी साहेबांच्या फेवरमधले मंत्री म्हणून तुमच्याकडे ओळख आहे तुमची मतदारसंघामध्ये किंवा राज्यभर. या सगळ्या कालावधीमध्ये, विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये कधी या दोन नेत्यांशी संपर्क झालाय का? आणि झाला असेल तर कुठल्या विषयावर चर्चा झाली? नाही, एक मराठवाड्यातल्या पाण्याच्या विषयाच्या अनुषंगाने देवेंद्रजींसोबत त्यांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये आमचा विषय झाला होता की आपण वाहून जाणारं पाणी मराठवाड्याला द्यायला पाहिजे. आणि त्या विभागाचे ते मंत्री होते आणि त्यांनी सकारात्मक पद्धतीने तशी बैठक लावली, तसा अहवाल देखील सादर केला आणि त्यांनी आम्हाला सांगितले की आमच्याकडे मांजरा आणि तेरणा नदी ते आपल्याकडे यायला पाहिजे.
त्याच्यामुळं पाण्याच्या विषयाच्या अनुषंगाने सतत देवेंद्रजींसोबत ह्या विषयाच्या आणि विकासाच्या माध्यमातून ते आपले उपमुख्यमंत्री म्हणून सतत विषयावर भेट झाली. आणि राजकीय दृष्ट्या पण काम करत असताना माझ्या राजकारणातले पहिल्या दिवसापासून म्हणजे खरं तर आम्ही भारतीय जनता पार्टीकडं काम, मी एक अपक्ष, मी काय बरेच जण म्हणतात काँग्रेसमधून येतो, मी असं नाही आहे. माझा पहिला पक्ष, आम्ही एक स्वतंत्र पार्टी केली होती, इंडिपेंडेंट पार्टी होती. मग नंतर आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये, आमच्या आई असतील, आम्ही आलो. त्यावेळेसपासून माननीय गडकरी साहेबांच्या संपर्कात आहेत, ज्यांनी आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला घेऊन आले. प्रत्येक छोट्या मोठ्या काही मला जे विषय वाटला, कधी कधी काम करत असताना माणूस अपसेट देखील होतो किंवा निराशा येते. बऱ्याचदा आपल्या स्वभावामध्ये चुकीच्या गोष्टी सहन होत नाही. मग आम्ही त्यांच्याकडे बघत असतो, त्यांना भेटत असतो, बोलत असतो आणि ते कायम धीर देतात, ते कायम सोबत पाठीशी असतात. ज्या ज्या वेळेस त्याला वाटलं त्यांनी आणि लोक आवर्जून म्हणतात की आणि मला निश्चितपणे ह्या गोष्टीचा म्हणजे साहजिक आहे. ज्यावेळेस तुम्ही जसं म्हटलात की तुम्ही गडकरी साहेबांच्या जवळचे फेवर मध्ये आहेत, ह्या गोष्टीचा अभिमान पण आम्हाला वाटतं की एवढ्या मोठ्या माणसांसोबत जर आपल्याला जोडत असतील तर या गोष्टीचा अभिमान देखील वाटतो. खूप कामं, 6 राष्ट्रीय महामार्ग जे इथं 60 वर्षाची काँग्रेसची सत्ता असताना देखील झालं नाही, ते त्यांनी आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये, या भागामध्ये आपल्याला दिले. काही महत्त्वाचे प्रश्न आता मतदारसंघाविषयी आपण बोलूयात. मतदारसंघामध्ये कुठले प्रश्न प्रलंबित आहेत असं वाटतं तुम्हाला, जे की विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही ज्यावेळेस जिंकाल त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही काम कराल, कुठले कुठले प्रश्न वाटतात? कसं आहे, माणसाचं ज्या गोष्टीबद्दल कुणालाच खात्री नाही, म्हणजे तरी लोक असं समजतात की आपल्याला कधीच मरण येणार नाही, आपण कायम हे आहेत, अमर आहे असं समजतात. तसं नसतंय. कुठं ना कुठं माणसाचा एक स्टॉप असतो. पण ज्या काळामध्ये जिवंत असताना ज्या संधी तुम्हाला मिळतात, ज्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, जी जबाबदारी मिळते, त्याच्यातून नंतरच्या येणाऱ्या जनरेशनला तुम्ही काय करू शकलात हे महत्त्वाचं आहे. आणि मी बघत असताना, मतदारसंघामध्ये पाहत असताना आजचा विचार मी कधीच केलेला नाही. मी राष्ट्रीय महामार्ग का केले? कारण आपल्याला ह्या भागामधली पुढच्या जनरेशनला त्याची सोयीसुविधा आहे. आज मला एक कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की ह्या भागामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये रेल्वेचं जाळं जर तयार केलं. आज तुम्ही बघा, आजपर्यंत आपल्या देशामध्ये जे काही रेल्वे मंत्री राहिले हे सगळे नॉर्थचे आहेत. आणि तुम्ही एखाद्या बिहारसारख्या राज्यामध्ये गेलात, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलात, पूर्ण जाळं रेल्वेचं, म्हणजे कोणत्याही पंचायत समिती सर्कलच्या लेवलला पण रेल्वेचं जाळं तुम्हाला दिसत. पण आपल्याकडे ह्या बाबतीमध्ये फार मोठा बॅकलॉग आहे. महाराष्ट्र असेल आणि आमचा जिल्हा तर अजून मागं. मग हे रेल्वेचं जाळं आपण निर्माण करणं, मी त्याच्यासाठी मागच्या 5 वर्षात प्रयत्न केले, त्याची मान्यता घेतली. त्याचे 2-3 मेजर स्टेशन्स हे माझ्या मतदारसंघात होणार आहेत, काही लातूरला होणार आहेत. असे हे स्टेशन्स निर्माण होणं आणि रेल्वेचं एक नेटवर्क तयार होणं, हा एक त्याच्यातला आपला प्रयत्न आहे. आणि आम्ही पाण्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे मी जरी सरकार, आमचं सरकार येणार आहे का, येणार आहे, पण सरकारकडनं अल्टिमेटम ठेवून, जरी माझं सरकार असलं तरी सरकारमध्ये असताना आम्ही अल्टिमेटम ठेवून आमच्या भागातील नद्यांमध्ये बारमाही पाणी वाहायला पाहिजे. आणि हे शक्य आहे, हे शक्य आहे. आणि ह्याच्यासाठी मी पूर्ण ताकद लावणार. म्हणजे कोणत्याही टोकाला जाऊ शकतो मी आमच्या ह्या भागातील. कारण मी म्हटलो ना, जनरेशन ना जनरेशन ते कामं लक्षात राहायला पाहिजेत, लोकांचं त्याच्यातून भलं व्हायला पाहिजे. जर आमच्या भागामध्ये जर आम्ही नद्यांना बारमाही पाणी आणू शकलो तर हे, आणि तेही कोणतं, आम्ही कुणाच्या अधिकारातल्या हक्काचं मागत नाही. बरं, एक शॉर्ट मध्ये मी संपवतो. काय झालंय, राजकीय लोकांनी काय केलंय की त्यांनी सांगितलं, पूर्वीच्या लोकांनी, उजनीचं पाणी आम्ही डायव्हर्ट करा. तुम्ही असं म्हटल्यावरच आधीच्या लोकांचा उद्देश लक्षात येतो की तुम्हाला भांडण, तुमचं पाणी ह्यांना देतो म्हटल्यावर तो कसं देणार आहे? तुम्ही सांगा ना, त्या नद्यातून वाहून जाणारं जे पाणी असेल, जे एक्स्ट्रा पाणी असेल, तिथले लोक समाधानी झाले तर ते पाणी देऊ. तर आमची मागणी, एवढा शब्द फरक आहे आणि त्याला लोक सपोर्ट देखील करतात. तुम्ही म्हणलात की आमचं सरकार येईलच, मग ह्या सगळ्या कामांसाठी सरकारला कुठली मागणी करू शकता का? मला हे मंत्रीपद हवंय की हे सगळी कामं करायची, असं कुठलं मंत्रीपद आहे का डोक्यात? काय नाही, असं कधीच नाही. मी म्हटलो ना, ज्याला माझं, मी आय एम लिस्ट कन्सर्न, माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये माझा स्वतःचा कन्सर्न काहीच नाहीये. हा, इच्छा आहे की मी, आपलं सरकार येणार आहे आणि सरकारकडनं हे करून घेणार आहे. मी तेच सांगितलं की आमचं सरकार जरी असेल तरी मी
सरकारकडनं आमच्या सरकारचं विजन आहे ते करतील हा विश्वास आहे. पण तरी देखील प्रोजेक्टला कॉस्टिंग खूप जाते, त्याच्यामुळं डिले होऊ शकतो. त्याच्यामुळं तो डिले होऊ न देणं हे त्या लोकप्रतिनिधी सगळ्या प्रकारचा दबाव टाकल, तेवढी वेळ येणार नाही असं मला विश्वास आहे. ओके. ज्यावेळेस आपण विधानसभा निवडणुकीच्याकडे बघतो 2024च्या, आता मला वाटतं अवघे 20 दिवस शिल्लक राहिलेत. अपोजिशनमध्ये बघितलं तर काँग्रेस आहे आणि प्लस आपले परंपरागत प्रतिस्पर्धी तुमचे काका त्यांनी सुद्धा अपक्ष फॉर्म भरलाय. कसं बघता या सगळ्या निवडणुकीकडे? नाही, परत काम करत असताना एक आपले मी फोकस्ड आहे, टोटली फोकस आहे की आपल्याला जनतेपर्यंत जायचं आहे, आपल्याला लोकांचा विश्वास कमवायचा आहे, आपल्याला मताधिक्य जनतेतून घ्यायचं आहे. कोण प्रतिस्पर्धी मी राईट बघत नाही, लेफ्ट बघत नाही. आपला उद्देश काय जनतेपर्यंत जायचा. आणि म्हणजे तो माझा कन्सर्नचा विषयच नाही. मला बरेच जण म्हणतात की तू हे बघायला पाहिजे, असं झालं ते घडलं. माझा तो विषय नाही. क्लिअर फोकस आहे की 20 तारखेला मतदान आहे. 80% मतदान हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूने जनतेचं व्हायला पाहिजे. त्याच्यासाठीचा लागणारा जो काही विश्वास असेल तो विश्वास आपण तयार करायचा. ज्या गोष्टी आपल्यामध्ये कमतरता असतील त्या भरून काढणे आणि परत जनतेला तो विश्वास निर्माण करून पुढे घेऊन जाणे. राजकीय चर्चा तर होत असतील, पण आपल्या या चर्चेचा एक स्पेशल सेगमेंट आहे, तो म्हणजे रॅपिड फायर. मी तुम्हाला 2 ऑप्शन दिले, त्यात तुम्हाला एक पटकन निवडायचं आहे. अमित देशमुख की अभिमन्यू पवार? अभिमन्यू पवार. फडणवीस साहेब का गडकरी साहेब? गडकरी साहेब. अमित शहा का नरेंद्र मोदी साहेब? नरेंद्र मोदी साहेब. निलंगा राईस का बोरसुरी डाळ? बोरसुरी डाळ. बोरसुरी डाळ. येस येस. शेवटचे काही महत्वाचे प्रश्न विचारत होता. यंदा या मतदारसंघाचा खासदार म्हणून आमदार म्हणून कोण होतोय? म्हणजे निलंग्याचाच माणूस होतोय का लातूरचा माणूस होतोय? इथला या मतदारसंघाचा जर विचार केला तर आपला या निलंगा विधानसभा मतदारसंघाचा कारभार निलंग्यातून होणार का लातूरमधून होणार? निलंग्यातूनच होणार. येस, मला वाटतं. आणि तुम्ही कुस्ती खेळत असाल, मला वाटतं लहानपणापासून तुम्ही म्हणताय की तुम्ही फिट आहात, तुम्ही कुस्तीचे डाव तुम्ही जाणून असाल, तर तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवरती कुठला डाव टाकून तुम्ही त्यांना पराभूत करणार आहात? डाव जनता टाकणार आहे. जनता डाव टाकणार आहे. एक डाव असतो कुस्तीमध्ये, रिंग म्हणतात. रिंग. कुठला? रिंग. रिंग. रिंग डाव. ओके ओके. ते रिंग टाकलं की तो चित्तच होतो पुढचा. ओके ओके. मला वाटतं की ह्यावेळेस हा रिंगचा डाव निलंग्याची जनता टाकला असं वाटतं. मला वाटतं या सगळ्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम देऊयात आपण. सर, खूप छान वाटलं तुमची चर्चा करून. तुम्ही जो तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून, हॅलो महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमकडून आम्ही आपला खूप आभारी सर. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.